मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ पुढेही सुरू ठेवायचा असेल, तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल, त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी अडचणी येऊ शकता. चांगली गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया तुम्ही आता तुमच्या घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिकच्या पद्धतीने तुम्ही ई-केवायसी ही करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या पीएम किसान मोबाईलच्या ॲपच्या मदतीने फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पीएम किसान मोबाईल ॲप. हे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही प्ले स्टोअरच्या द्वारे हे ॲप डाउनलोड करून घ्या. जर तुम्हाला हे ॲप भेटत नसेल तर मी या ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून डायरेक्ट हे ॲप इन्स्टॉल करू शकता. आता ॲप इन्स्टॉल झाल्यावरती तुम्ही ती ॲप ओपन करा आणि खाली दिलेल्या नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. आता पुढे तुम्हाला लॉग इन हा पर्याय दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन टाईपमध्ये तुम्हाला बेनिफिशियली हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी आणि आधार नंबर असे 2 पर्याय दिसतील. यापैकी तुम्हाला आधार नंबर हा पर्याय निवडायचा आहे. आता ज्या व्यक्तीची तुम्हाला ई-केवायसी करायची आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली फेशियल ई-केवायसी लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये जर फेस आयडी हे ॲप इन्स्टॉल नसेल तर तुम्ही तुमचं फेशियल ई-केवायसी ही लॉग इन करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये जाऊन आधार आयडी असं सर्च करून तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी इथं एक परमिशन मागितली जाईल. त्या परमिशन वरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि स्कॅन फेस या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित फेस दाखवून डोळे उघडझाप करून तुमचा फेस हा स्कॅन करून घ्यायचा आहे. फेस स्कॅन यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला इथं एम-पिन जनरेट करायला सांगितलं जाईल. यामध्ये तुमचा जोही आवडीचा 6 अंकी नंबर असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर परत तोच खाली तुम्हाला इथं देखील टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता तुमचा एम-पिन हा जनरेट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये गेल्यावर तुम्ही तुमच्या ई-केवायसी चे स्टेटस तपासू शकता. आता मित्रांनो, लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस जर तुमचं येस असेल, आधार सीडिंग विथ बँक अकाउंट इथं येस असेल आणि ई-केवायसी स्टेटस येस असेल तर समजायची तुमची आता ई-केवायसी ही पूर्ण यशस्वीरित्या झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने पीएम किसान योजनेची ई-केवायसी ही अगदी सोप्या पद्धतीने इथं करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.